मिरजेत डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी काळासह वेळेलाही दिला चकवा. सुपरफास्ट अँजिओप्लास्टी. हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर 6 मिनिटात केली अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी. एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो, अवघ्या काही मिनिटातच होत्याचे नव्हते होते. काही वेळापूर्वीच आपणासोबत बसलेला, बोललेला, भेटलेला व्यक्ती काही मिनिटांनंतर आपल्यात या जगात नसतो. वेळेला कोणीही थांबवू शकत नाही असे म्हणून आपण आपले मानसिक समाधान करून घेत असतो. मात्र गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघत नसते आणि दुःख सरत नसते. मात्र हृदयाच्या धमनीत 99% ब्लॉक असल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्या रुग्णावर अवघ्या 6 मिनिटाच्या गोल्डन अवरमध्ये अँजिओग्राफीसह अँजिओप्लास्टीची प्रक्रियाही पूर्ण करत रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आल्याची घटना मिरजेत घडली आहे. देवदूत म्हणूनच ओळखले जाणारे मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज उमर मुजावर यांची कुशलता, कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अँजिओग्राफीच्या पहिल्या शूटनंतर अवघ्या 6 मिनिटात अँजिओप्लास्टी केल्यानंतर काही मिनिटांनी रुग्णाचा काढलेला ECG नॉर्मल आला आहे. मिरजेतील डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी जणू काळासोबतच वेळेलाही चकवा दिला असेच म्हणावे लागेल अशी ही घटना आहे. डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी वैद्यकीय शास्त्रात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून सखोल ज्ञान आत्मसात केले आहे. त्यांनी अतिशय प्रतिष्ठित अशा रुग्णालयामध्ये रुग्णसेवा केली आहे. अतिशय तज्ज्ञ अशा डॉक्टरांकडून त्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतले आहे. यातून हृदयविकारावरील उपचारांमधील त्यांनी अत्युच्च असे कौशल्य विकसित केले आहे. त्याला जोड मिळाली आहे ती त्यांच्या सातत्यपूर्ण रुग्णसेवेची. मिरजेमध्ये विविध रुग्णालयामध्ये रुग्णसेवा देत असताना 24 तास डॉक्टर रियाज मुजावर हे सक्रिय असतात. आजपर्यंत हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. हृदयरोगांवरील उपचाराचे त्यांनी घेतलेले सखोल ज्ञान, विकसित केलेले कौशल्य आणि रुग्णसेवेतील सातत्य याचा मिलाप डॉक्टर रियाज उमर मुजावर यांच्या उपचारामध्ये दिसून येतो. राहणार जयसिंगपूर. सध्या मी सर्व्हिस करतो सांगली मिरज कोपाल महानगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम पाहतो. मंगळवारी मला सकाळी 9 वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं. इतकं की शिवर पेन्स होते. तसंच मी कसं तर करत मी ड्रायव्हिंग करत मी माझ्या ड्युटीपर्यंत आलो. पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयसिंगपूरला गेलो. आणि जयसिंगपूरला गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व डॉक्टरांना, मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलो करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून मला जीवदान रियाज मुजावर सरांच्या मुळे मिळालं. त्यांचा मी फार ऋणी आहे. मला पूर्ण म्हणजे चांगल्या प्रकारे मला कुठलाही त्रास होत नाही आहे. मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर्ध हार्केटे इंटरनॅशनल कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करतो. आयाज आता वय वर्ष 58, राहणार जयसिंगपूर. याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जळजळ लागलं, त्यामुळे ते ऑफिसला आले. मिरजेहून ते जयसिंगपूरला ड्रायव्हिंग करत गेले. जयसिंगपूरमध्ये पहिला ECG 1 वाजता काढला असता नॉर्मल होता, पण छातीत जळजळ असल्यामुळे डॉक्टर निखिल मखदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जळजळत आहे, ECG नॉर्मल आहे, तरी पण हे हृदयाची सगळी सिम्पटम्स दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना परत एकदा बघून घ्यावे. त्यानंतर त्यांच्या भावांनी मला फोन केला की मिरजेला घेऊन येतोय. रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटलं. त्यांनी म्हटले की सॉर्बिट्यूटची गोळी कुठं तर रस्त्यात थांबून घेता येईल का? मी म्हटलं नको, डायरेक्ट भारती हॉस्पिटलमध्ये घेऊन या. भारतीमध्ये पेशंट 1:23 पोहोचलो व त्यावेळेच्या ECGमध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले. इमिजिएटली त्यांना कॅथलॅबमध्ये शिफ्ट करण्यात आले व 1:35 त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली. त्यामध्ये 99% ब्लॉक आढळला व 1:40 अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला. म्हणजे फक्त 6 मिनिटांमध्ये ही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर परत CCUमध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा ECG हा पूर्णपणे नॉर्मल होता. पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारती हॉस्पिटलमध्ये पोहोचून पूर्ण हे जे टायमिंग जर कॅल्क्युलेट केलं तर फक्त 40 मिनिटांमध्ये ही पूर्ण अँजिओप्लास्टी करण्यात आली. ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजिओप्लास्टी हे टायमिंग 40 मिनिटं आहे. हॉस्पिटल ॲडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त 16 मिनिटे आहे. आणि अँजिओप्लास्टीचा पहिला सूट आणि अँजिओग्राफीचं शेवटचं सूट हे टायमिंग फक्त 6 मिनिटे आहे. प्रोबॅबली ही जगातली सर्वात फास्ट अँजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहे.